तर मी पूजा उमाडे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आज संध्याकाळी आली होती मी गावावरून आणि त्यानंतर जायचं होतं मला प्रदर्शनी पाहण्यासाठी। एंट्री केल्याबरोबर आपल्याला फोटो काढण्यासाठी चांगला स्पॉट असा दिलेला होता इथं। त्यानंतर आजूबाजूला आहे ना आम्ही ट्रॅक्टर आणि थोड्याफार जे मोटरसायकल वगैरे आहे त्याचे पार्ट वगैरे पाहिले आणि ते पाहून आम्ही निघालो होतो पुढे। आता समोर आल्यानंतर आम्हाला आहे ना कोणीतरी मातीचे फळफळाऊ आणि फ्रूट बनवलेले होते। इथं आलो आम्ही आणि ते पाहिले, खूप छान होते। त्यानंतर घ्यायचं म्हटलं तर यांनी खूप सारं महाग सांगितलं होतं इथं, त्यामुळे आम्ही घेतलं नाही आणि तिथून समोर निघून गेलो। आता समोर गेल्यानंतर आम्ही इथं दळणाच्या चक्क्या वगैरे पाहिल्या आणि लोण्याची पाहिली चक्की। ज्यांच्याकडे साय वगैरे जास्त निघते त्यांच्यासाठी हे लोण्याची चक्की खूप कामाची आहे किंवा उपयुक्तही आहे, तुम्ही घेऊ शकता। आणि त्यानंतर एंट्री केली आम्ही आतमध्ये जिथं प्रदर्शनीचे स्टॉल लागलेले होते तिथं। तर तिथं गेल्यानंतर प्रथमतः आम्हाला जे आयुर्वेदिक हळद वगैरे किंवा जे काही बिना रासायनिक आपले मसाले आहेत ते दाखवले। त्यानंतर आलो होतो आम्ही या पापडावाल्या ताईजवळ। आता यांनी मसाल्याचे, लसणाचे, त्यानंतर बऱ्याच प्रकारचे असे पापड, त्यानंतर कुरकुरे, स्नॅक बनवलेले होते। आम्ही तिथून समोर आलो। आता या स्टॉलवर आल्यानंतर यांनी घरीच आहे ना जे आपल्या बिट्ट्या राहतात त्याचं पीठ वगैरे मळून त्या पॅकिंग केलेल्या होत्या आणि यांच्याकडे त्यांच्या घरचंच तिळाचं तेल होतं। ह्या आहे ना पूर्ण गटाच्या बाया आहेत आणि त्या सगळं हे सेल करतात। त्यानंतर थोडंफार समोर आल्यानंतर आम्हाला दिसले होते इथं छत्रपती शिवाजी महाराज यांना आहे किल्ल्यामध्ये व्यवस्थित असं दाखवलेलं आहे फोटो वगैरे। आणि समोर आलो आम्ही, आम्हाला आवडल्या होत्या ह्या लाया, त्यामुळे मी आणि यांनी त्यातील बाजऱ्याच्या आणि गव्हाच्या लाया घेतल्या। आता इथं आल्यानंतर आता मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे पक्षी कोणते आहे, मला या पक्षींची काही एवढी माहिती नाही आहे। तिथून समोर आल्यानंतर इथं आहे ना प्रत्येक इलेक्ट्रिकची वस्तू किंवा मशाजर इथं मिळत होतं। आणि हे जे फ्रूट आहेत ना हे फ्रूट मोसंबीच आहे, पण खूप मोठी आहे, मोठं फळ आहे त्याचं, मी पहिल्यांदाच पाहिलं। आणि त्यानंतर भेट झाली या कापसाच्या बोंडाची। आता यांना सेकंड वगैरे केलं आणि आम्ही निघालो समोर। आता हा कृषी विभाग कार्यक्रम असल्यामुळे इथं मस्त अशी रांगोळी काढली होती त्यांनी आणि या सेक्टरमध्ये पूर्ण फ्लावरच होते। इथे फ्लावर पाहिले की मन असं तृप्त होऊन गेलं, कारण आम्ही फर्स्ट टाईमच इतके वेगवेगळे फ्लावर पाहत होती। म्हणजे मी आले होती बऱ्याच मागच्या वर्षी, पण एवढं काही पाहिणं झालं नाही कारण दर्शन होता सोबत। त्यानंतर हे रांगोळी पहा किती छान काढलेली आहे। ही रांगोळी पाहून झाल्यानंतर आणि मेन म्हणजे माहिती आहे का, मला इथून निघावंसंच वाटत नव्हतं, कारण इथचे जे फुलं वगैरे आहेत ते पाहण्यातच खूप आनंद येत होता। हे पूर्ण एक स्टॉल आहे ना मी पाहून घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथून बाहेर न आल्याच हे म्हणत चल पटकन बाहेर जाऊन आपल्याला घरी पण जायचं आहे, म्हणून निघालो आम्ही बाहेर। आता हे जे फुलं मी दाखवलेले आहे हे नेमके नकली आहेत का असले आहे पण मला कमेंटमध्ये सांगा। इथं आल्यानंतर मस्त 2 जिराफ होते। आता तिथं पण आम्ही दोघांनी सेल्फ्या वगैरे क्लिक केल्या आणि निघालो होतो समोर। आता इथून समोर निघालो आम्ही, समोर बंडी पाहिली आणि ते बंडी पाहताच मला एकदम दर्शनची आठवण झाली, कारण 2-3 वेळा आहे ना आम्ही इथं आलो आणि दर्शन या बंडीत बसला होता। एखाद्या वेळेस मी ते क्लिप नक्की यूट्यूबवर टाकेल। आता इथं खूप सारे मुलं असे जमले होते आणि त्यात जागा नव्हती म्हणून ते काका ते बंडी समोर ढकलत होते। आता समोर गेलो होतो आम्ही पशु प्रदर्शनी पाहण्यासाठी। यात तर सगळे जनावरं मी कशी आहे खेडेगावातले आहे तर पाहिलेले आहे, पण इथं गेल्यानंतर मला ही छोटी गाय दिसली। हे गाय पाहताच तिच्याकडे तिनं माझं लक्ष वेधून घेतलं आणि त्या गायचे जे वर रेकॉर्ड आहे तेही तुम्ही थोडंफार पाहून घ्या, खूप सारे भेटलेले आहेत। आणि तिथून निघलो आम्ही बाहेर दोघंजणं गप्पा गोष्टी करत आणि गेलो होतो जेवणाच्या स्टॉलमध्ये। आता इथं एवढी गर्दी होती की तिथं नंबर लागणंही कठीण होतं, त्यामुळे आम्ही घरी जेवण करण्यासाठी निघालो। आणि शेवटचं यांचं गाणं ऐका, चला बाय।